आज कामावरून यायला मला फार उशीर झाला. म्हणजे मला चक्क मी 1 तासाचं काम 2.5 तासात करून आले. कारण मला अजिबात आज बरं वाटत नाही. बघू शकता चेहरा पण पडलेला आहे त्यामुळं. त्यानंतर घरी आल्यावरती सगळ्यात अगोदर तर मी फ्रेश होते. फ्रेश झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर तर नाही हा किचन ओटा सावरला जातो. कारण मी तसाच पसारा टाकून आज गेले होते. तर आल्यावरती स्वयंपाक करायचा फार कंटाळा आला होता. कारण वाजले होते 8:30. त्यामुळं म्हटलं काय बनवू काही सुचत नव्हतं. मग शॉर्टकट मारला. ज्वारीचं पीठ थोडंसं उरलं होतं. म्हटलं चला भाकरी करूया. आणि भाकरीच्या पिठात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि ते तसंच साईडला ठेवलं. म्हटलं थंड होऊ दे थोडं. तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घेतला आणि जी घेवड्याची भाजी बनवली. खरं तर आयुष्यात माणसं रडवणारी माणसांची कमी आहे की काय? म्हणून हा कांदा पण रडवतो. तर काय म्हणायचं या कांद्याला मला काही सुचत नाही. खरं तर मी घेवड्याच्या भाजीत अजिबात कांदा घालत नाही. पण म्हटलं आज घालूया कारण त्याच्यात थोडंसं बीन्स पण होते. झालं असं की अर्धा किलो भाजी आम्हा लोकांना संपत नाही चौघांना. त्यामुळं मी काय केलं की थोडीशी भाजी अशी अर्धा किलोतली थोडीशी एका माणसाची बनवू शकतो एवढी बाजूला काढून ठेवते. मग एक थोडेसे अर्धी वाटी असतील बीन्स आणि अर्धी वाटी असतील घेवड्याच्या शेंगा, त्या दोन्ही एकत्र करून मी बनवल्या. कारण मी भाज्या एक्स्ट्रा बनवून काही टाकून देत नाही. त्यानंतर आता अंश हे सगळं खाणार नाही, मग त्याच्यासाठी एक ऑमलेट बनवलं आणि त्याला दिलं. खुश झाला पोरगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.